माझ्या अवतीभोवती असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी उत्सुकता आहे, काही भीती आहे, काही दडपण आहे, तर त्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं. तर एक तुमची मैत्रीण मला समजायचं आणि तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर त्या पण तुम्ही मला आनंदाने विचारू शकता. मलाच काही तुम्ही कोणालाही विचारलं तर आम्ही इथे सगळ्या तुमचं जे काही तुमचे प्रश्न असतील ते आम्ही नक्की सोडवू. तर आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. माझे जशी तुम्ही आहेत ना तशी एक गोड माझी बाई होते. तिचं नाव आहे ना अवनी. ती गोड आहे तुमच्यासारखी आणि असे छान मोठे मोठे डोळे. आणि त्या दिवशी ना अवनी खूपच खुश होती. कारण कसं होतं ना शाळेमध्ये तुम्हाला कसं ट्रीप म्हटली की खूप मजा वाटते ना, ट्रीपला जायचंय म्हणजे खूप खुश असतात. तसं अवनी आज सकाळपासून खूपच खुश होती. कारण आज तिला बाईने सांगितलं शाळेत गेल्याबरोबर आपल्या महाबळेश्वरच्या ट्रीपचा पक्क झालेला आहे. आणि मग काय सगळ्या वर्गामध्ये एकच जल्लोष आणि सगळ्या मैत्रिणींचे बेट सुरू झाले. मग काय करायचं, आपण कोणते कपडे घालायचे, काय खायचं, काय न्यायचं, कुठे बसायचं, माझ्यासोबत कोण बसणार आहे, सगळी नुसती धमाल. अगदी दिवसभर सगळे मनोरंजन सगळं अवनी घरी आले. आणि घरी आली आणि आईला म्हटली, आई मला ट्रिपला जायचंय बरं. म्हणे आई म्हटली हो का, कुठे जायचंय तुला ट्रिपला? अगं महाबळेश्वरला 2 दिवसांसाठी मला ट्रिपला जायचंय. 2 दिवसांसाठी काही गरज नाही जायची. आणि ती बाबा हे सगळं बंद कर, आता 13वं लागतंय तुला आणि आता हे सगळ्या तुझे उपद्रव आहे ना ते बंद कर. अगं पण आई का? अगं 1 दिवसाचा प्रश्न असताना सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं असेल ना मी तुला खुशाल परवानगी दिली असते, पण 2 दिवसासाठी आणि तेही बाहेरगावी नाही जायचं. अगं पण का? प्लीज आई मला जाऊ दे ना गं. अवनीने खूप आईच्या विनवणी केली. आई म्हणते अगं 2 दिवस कोण लक्ष ठेवणार आहे तुला तिथे, कोण बघणार आहे? अगं आमच्या बाई आहेत ना, आमच्या बाईंनी सांगितलंय की मी सगळ्यांची काळजी घेईल, मी सगळ्यांकडे लक्ष देईल. अगं त्या एकट्या बाई आणि तुम्ही एवढ्या 30-40 मुली त्या कुणाकुणाकडे बघणार आहे, कुणावर लक्ष ठेवणार आहे? अगं आई पण आता तू तर म्हटली ना की तू लहान नाहीये, तू मोठी झाली आहे, मग काय करायचं माझं लक्ष ठेवायची? अगं आता तू जास्त माझ्या तोंडी येऊ नको, गप्प बस. आणि बिचारा अवनीला असं वाटलं जोर जोरात ओरडायचं आणि हातपाय आपटायचे, जोरात तिला ओरडून सांगायचं. पण माहिती होतं आई ही गोष्ट करू देणार नाही, कारण आईने आधीच सांगितलंय की नाही असं करायचं नाही. ठीक आहे. बिचारी अवनीला असं वाटलं की आतापर्यंत कुठेही जायचं म्हटलं ना तर आई लगेच तयार व्हायची. ट्रिपला जायचंय, कुठे जायचंय, हो अगदी पैशांचा जरी प्रश्न आला ना तरी आई काय म्हणायची की नाही मुलांसाठी ना मी थोडंसं माझी जी गरज आहे ना ती कमी करेल, पण मुलांच्या हौशी मी पूर्ण करणार आहे. मग आत्ताच आईला काय झालं, अशी काय करते ही, आणि नेमकं हे आताच कसं काय उपटलंय? बरं ठीक आहे जाऊ दे, आपण बाबांचे लाडके आहेत ना, तुम्ही मुली पण बाबांच्या लाडक्या आहेत ना. आईने जे नाही म्हटलं तर ते आपलं शेवटचं शस्त्र असतं, बाबांकडे जायचं. आणि मग ती बाबांची वाट बघत बसली आणि संध्याकाळी बाबा आले ऑफिसमधून. मग ती बोलली बाबांना, बाबा मला ट्रेनला जायचंय बरं. का कुठे जायचंय तुला? पण तितक्यात स्वयंपाकघरात नाही काहीतरी इंग्लिशमधून बाबांशी बोलले. आणि मग बाबा म्हटलं हे बघ अवनी जे काय असेल ना ते तुम्ही बाया ठरवा, पण महाबळेश्वरला काय आपल्याला नंतर पण जाता येईल, तेवढं काही विशेष नाही, नंतर बघू तो विषय पण नाही. मग अवनीला येऊन म्हटलं की असं काय हे, आणि हल्ली हे असंच व्हायचं. मग तिला प्रश्न पडला हे काय लावलं यांनी गेल्या वर्षापासून आतापर्यंत तर सगळं अगदी मनासारखं चालायचं. मग ती बोललीच आहे अगं आई काय हे, बरं म्हणे तुम्ही तुझं सगळं आता ऐकते की नाही, तू म्हणते तसं काय तर म्हणे आता तुला 13वं संपलंय, आता जोरात ओरडायचं नाही, मोठ्याने बोलायचं नाही, धुंदर चालायचं नाही, हसायचं नाही, आणि दादाचे मित्र येतात त्यांच्याबरोबर खेळायचं नाही, तसं गॅलरीमध्ये उभं राहून मोठ्याने गाडून म्हणायचं नाही. अगं पण का? आणि खरं जाताना हे हल्ली असंच व्हायचं तुला काय व्हायचं ना की असं कधी कधी वाटायचं कोणाशीच बोलायचं नाही, दरवाजे खिडक्या बंद करायच्या, आपलं आपण बसायचं. नाही तर एखादा दिवस हसायचं ना की जोरजोरात हसायचं, खूप जोरजोरात हसायचं. पण काय व्हायचं ना तिला काय होतं हेच कळत नव्हतं. बरं नेमकं या गोष्टी सांगत कोणाला? हा, आणि आतापर्यंत काय होतं ना काही पण झालं किती दुःख झालं, कोणी काही बोललं तरी एक शेवटचं जाणीव अंश तिच्याकडे होतं, ते म्हणजे आईच्या कुशीमध्ये जाऊन बसायचं. तुम्ही पण तसंच करतात ना, कोणी काय बोललं रागवलं म्हणजे आई आपली हक्काची असते, ती प्रेमाने जवळ घेते, सगळ्या आपल्या गोष्टी ऐकते. पण नेमकं काय झालं आता आईच मला अशी करते, मीच काय करायचं काय? आणि मैत्रिणींनो हा जसा तुमचा प्रश्न आहे ना तसा हा सगळ्यांचाच प्रश्न आहे, आवडीचा पण आहे, सगळ्यांचाच आहे. बरं मग आता हा प्रश्न आहे, आई काय म्हणायची अगं बाई काय आता 13वं संपलंय तुला आणि काय सांगावं बाई, ती वेळ कधी येईल, काय येईल, कसं होईल, जाऊ दे बाई हा नुसता जीवाला घोर आहे माझा. हा काय जीवाला घोर, जीवाला घोर काय लावलं हे? आता तुमच्या लक्षात आलं असेल तो विषय म्हणजे मासिक पाळी. आणि आजी सुद्धा तशीच म्हणायची. पण मी एक सांगते तुम्हाला, जेव्हा 84-85ची गोष्ट असेल
म्हणजे सुदैवाने मी ज्या घरामध्ये लहानाची मोठी झाले, माझी आई पण स्टुडंटच होती, त्यावेळीची 7वी पास होती, पण तरी सुद्धा माझ्या आईने माझ्या आईने ज्या दिवशी मला असं झालं होतं प्राप्ती झाली, त्या दिवशी तिने सांगितलं आहे, बघ आज माझ्या नातीसाठी गोड कर बरं, शिरा कर बरं. आणि तिने मला खरंच शिरा करून मला खाऊ घातला. आणि अजूनही आपल्या देशामध्ये कर्नाटकासारखा भाग आहे की जिथे ज्या दिवशी ऋतुप्राप्ती होती ना, त्या दिवशी मुलींना मखरामध्ये बसवतात आणि जसं आपल्याकडे लग्नाचा कार्यक्रम असतो ना, तसं सुंदर सुंदर कपडे घालून बाया येतात, गाणी म्हणतात आणि तिला तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू खाऊ घालतात. मग हा जर इतका आनंदाचा सोहळा आहे, सृजनशीलतेचा सोहळा आहे, मग सांगा बरं त्यामध्ये काही लाजिरवाण्यासारखं आहे का? नाही. आणि एक जशी आपली शारीरिक क्रिया आहे, जसं आपण श्वास घेतो, आपण मलमूत्र विसर्जन करतो, तसंच आपल्या शरीरामध्ये विसर्जन आहे. आणि आता जर डॉक्टर मॅडमने तर याविषयी तुम्हाला सगळं सांगितलेच आहे, त्यामुळे आपल्याला त्याविषयी काही जास्त बोलायचं नाही, तुम्हाला ती माहिती पण आहे. पण आता मग असा प्रश्न येतो, हे सगळं जर चांगलं आहे तर मग हे लोक मला असं का बोलतात, असं करायचं नाही, तसं करायचं नाही. तर मैत्रिणींना बऱ्याच आपल्या घरामध्ये अजून पण आहे म्हणते, भाऊ आहे म्हणून नको, वडील आहे, पण यामध्ये लाजण्यासारखं काहीच नाही. मला एक सांगा, आता मी बऱ्याचदा बघते की जनरल स्टोअर, आमचं पण एक मेडिकल स्टोअर आहे, तर तिथे बऱ्याचदा बाया येतात ना, तर त्या सुद्धा जर सॅनिटरी नॅपकिन मागायची असेल ना, तर ती इकडे तिकडे बघतात आणि पटकन घेतात, पर्समध्ये कसं तरी कोंबतात. पण मला सांगा, तर लाजण्यासारखं आहे का काही? जसं आपण हवीज आहे, डायपर आहे, आपण जाऊन घेतो की नाही मेडिकलमधून, मग का सॅनिटरी नॅपकिन घेताना का लाजायचं? तर अजिबात लाजायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, आता मी बघते की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये बदल होतात, छातीचा भाग वाढतो थोडासा, त्यानंतर कमरेचा भाग सुद्धा गोलाकार लागतो. मग बऱ्याच मुली काय करतात, असे गुडघे आपले आपले खांदे असे करून घेतात.